Very good morning once again, ma'am. And in today's session, that we are just going to start basic concepts and their logical uses. We usually find out that the people, those who are just communicating with each other, especially general communication, they're getting stuck somewhere. Why? Because they don't know how to use this kind of basic concept in general communication sense. जब भी हम जनरल कम्युनिकेशन का जिक्र करते हैं तो वहां पर वर्बल क्वेश्चन डब्ल्यूएच क्वेश्चन का इंटीग्रेशन होता है। वो इंटीग्रेशन करने के लिए जो बेस चाहिए, ये 12 अलग-अलग कांसेप्ट के साथ में हम सीखने की कोशिश करेंगे। टुडे वी आर जस्ट ट्राइंग हार्ड टू कवर अप एट लीस्ट 4 और मोर दॅन 4 कॉन्सेप्ट्स इन दिस पर्टिक्युलर सेशन. राइट? हे शिकत असताना बऱ्याच वेळेस मॅडम असं वाटेल आपल्याला, की अरे आपण हे शिकलेलो आहे, आपल्याला ही येतंय सगळ्या गोष्टी. परंतु आपण फक्त टेक्निकली तुम्हाला सांगणार नाहीये, तर त्याच्यामागे लॉजिक काय आहे, याचा वापर कुठे करायचा असतो, या गोष्टी देखील तुम्हाला क्लॅरिफाय करण्यात देणार आहोत. त्यामुळे प्रॉपर पद्धतीने फक्त लक्ष देऊन ऐका. त्याचं प्रॅक्टिकल युटिलिटी काय होते, हेही मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे. सो विल जस्ट गो फॉर मॅम प्लीज. Write down the heading that basic concepts. In this particular session that we are just going to see here is and here are. या दोन कन्सेप्टला आपण प्रॅक्टिकल वे मध्ये कसं कम्युनिकेशन करताना वापरू शकतो या संदर्भातल्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत. हिअर इज अँड हिअर आर. बघा याचा लॉजिकल उपयोग काय होतो. इट इज बीइंग यूज फॉर व्हॉट पर्पज दॅट फॉर इंडिकेटिंग द प्लेस अँड द थिंग्स विच आर नियर टू अस. फॉर इंडिकेटिंग द प्लेस अँड थिंग्स नियर टू अस. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की आपल्याला माहिती आहे तरीही शिका. याला कारण असं आहे की याचा आपल्याला प्रॅक्टिकल वापर नाही जमलेला. शक्य झालं तर व्हिडिओ चालू करून बसा, म्हणजे मलाही लक्षात येईल की एक्झॅक्टली आपण काय पोझिशनमध्ये काय गोष्टी चालल्यात आणि खरंच आपण शिकतोय का आपल्या लक्षात येत आहे. फॉर इंडिकेटिंग द प्लेस अँड थिंग्स विच आर नियर टू अस. आपल्या हाताजवळील वस्तू किंवा काही गोष्टी दाखवण्यासाठी, त्यांच्याबद्दल माहिती सांगण्यासाठी आपण हिअर इज अँड हिअर आरचा वापर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये करत असतो. राईट? इन शॉर्ट मध्ये फक्त इंग्लिशमध्ये जरी लिहिलं तरी चालेल. फॉर इंडिकेटिंग द प्लेस अँड थिंग्स विच आर नियर टू अस. हे लॉजिकल उपयोग लिहिलेले राहू द्या. येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला याचा सगळ्यात जास्त उपयोग होणार आहे. सो वी हॅव टू जस्ट ट्राय टू गो फॉर. जरी वाटलं की आपल्याला हे येतंय तरीही लिहा. याला कारण पुढे मी गेल्यावर सांगेल की आपल्याला काय प्रॉब्लेम येतोय नेमका. फॉर इंडिकेटिंग द प्लेस अँड थिंग्स नियर टू अस. हिअर आर सम ऑफ द एक्झाम्पल्स. फक्त ऑब्झर्व करा. गरज वाटली तर लिहा. लिहायची आवश्यकता तशी नाहीये कारण आपल्याला माहिती आहे. हिअर इजचा वापर आपण येथे आहे असं अनेक एक वचनासाठी करतो आणि हिअर आरचा वापर आपण अनेक वचनासाठी करत असतो. इथे एक गाय आहे. हिअर इज अ काऊ. इथे एक पेन आहे. हिअर इज अ पेन. इथे 4 गायी आहेत. हिअर आर 4 काऊज. आणि इथे 4 पेन आहेत. हिअर आर 4 पेन्स. हे वाक्य ऐकायला, बोलायला फार सोपी वाटत असली तरीही याचे इंटिग्रेशन करून आपण जनरल कम्युनिकेशन चालू केलं नाही. आणि हे करण्याच्या दृष्टिकोनातून काय करावं लागेल, that will just look forward to go for. Fine. So these are the two concepts that we have covered up. अजून 2 कन्सेप्ट आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. and that is called as there is and there are. आणि मग याचा प्रॅक्टिकल उपयोग कसा होतो हे पण आपण प्रॉपर पद्धतीने पाहूया. Now the next concept that is called as there is and there are. जसं आपण हाताच्या जवळ असलेल्या गोष्टींसाठी हिअर इज आणि हिअर आरचा वापर करत होतो, त्याच पद्धतीने हातापासून दूर असलेल्या गोष्टींसाठी आपण देअर इज आणि देअर आरचा वापर प्रॅक्टिकली करू शकतो. राईट? बघा, स्क्रीन शेअर होती तुमच्यासोबत मॅम.
मॅडम स्क्रीन शेअर Yes. होते? येस, फाईन. देर इज अँड देर आर फॉर इंडिकेटिंग द प्लेस अँड थिंग्स विच आर अवे फ्रॉम अस. आपल्या हातापासून दूर असलेल्या वस्तू किंवा गोष्टींबद्दल माहिती सांगण्यासाठी आपण देर इज आणि देर आरचा वापर करत असतो. इन शॉर्ट प्रोसेसमध्ये फक्त लिहून घ्या, फॉर इंडिकेटिंग द प्लेस अँड थिंग्स विच आर अवे फ्रॉम अस. आपल्या हातापासून दूर असलेल्या गोष्टी किंवा एखादी जागा असेल याबद्दल माहिती सांगण्यासाठी आपण देर इज आणि देर आरचा उपयोग करत असतो. बघा, इन शॉर्ट प्रोसेसमध्ये इथे काही आपल्याला एक्झाम्पल दिले. तिथे एक मंदिर आहे, देर इज अ टेम्पल. तिथे एक बुक आहे, देर इज अ बुक. एक वचनासाठी आपण देर इजचा वापर करतो. देर आर म्हणजे तिथे आहेत, तिथे 2 मंदिर आहेत, देर आर 2 टेम्पल्स. आणि तिथे फुले आहेत, देर आर फ्लावर्स. या पद्धतीने आपण वाक्यरचना बनवू शकतो. या वाक्यरचना ऐकायला, बोलायला, समजायला जरी सोप्या वाटत असल्या तरी जेव्हा प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करताना काय अडचणी येतात ते आता आपण प्रॉपर पद्धतीने समजून घेऊया. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचा फायदा 100% होणार आहे. राइट. काही लिहायचं राहिलंय का मॅम? Right. राइट आहे. ओके, फाईन. बघा, हिअर इज हिअर आर आणि देअर इज देअर आरचा उपयोग आपल्याला प्लेस इंडिकेशन मोडमध्ये होतो असं आपण या दोन्ही वाक्यरचनांच्या माध्यमातून पाहिलं. मग प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन काय होतं, तर ह्या 2च कन्सेप्टला, या 4 कन्सेप्टला जर प्रॉपर पद्धतीने इम्प्लिमेंट केलं तर आज दिवसभरामध्ये आपण कमीत कमी 100 टॉपिकवर बोलू शकतो. मग तुम्ही म्हणाल कसं? तर आय एम जस्ट गोइंग टू गिव्ह यू एक्सप्लेनेशन अबाउट दॅट. फॉर एक्झाम्पल, आपण शिर्डीला सगळेजण गेलेलो आहेत. कधी ना कधीतरी आपण शिर्डी पाहिली आहे. शिर्डी ही जागा आपल्या जवळ नाही, ती आपल्यापासून दूर आहे. मग त्याच्याबद्दल माहिती सांगत असताना आपण मॅक्झिमम टाइम देअर इज आणि देअर आरचा वापर करू शकतो. कसा ते बघा. व्हेरी गुड मॉर्निंग वन अँड ऑल. हिअर आय वुड लाईक टू जस्ट शेअर समथिंग अबाउट शिर्डी. शिर्डी इज वन ऑफ द होली प्लेस, ज्याला आपण पवित्र स्थान म्हणतो. देर इज वन टेम्पल ऑफ साईबाबा. बघा, देर इज अँड देअर आरचा वापर कसा करायला लागलो आपण. देर इज वन टेम्पल ऑफ साईबाबा. In front of that temple, there is one Dwarka Mai, where the Baba was staying. In front of Dwarka Mai, there is one Saudi, where Baba was sitting in the evening hours. And behind that particular Saudi, there is one Hanumana's temple. In Shirdi, there are lot many temples like Khandova temple, Lakshmi temple, and lot many temples are being there. There are many hotels. 3-star and 5-star premises are also available there. There is one international airport from where the people are coming from different corner of the world to get visit the place. Then there is one railway station also. There is one bus stand. So it is easy to travel from different kind of corner from Maharashtra and out of Maharashtra too. There is one water park named Wet and Joy. People are enjoying their day over there. There is one big maze where the people are taking free food every day. Then there are some devotee house, ज्याला आपण भक्त निवास म्हणतो. So there are many devotee house where the people can stay for a day. That can be possible. Around the Shirdi, there are lot many stalls of prasada, and even people are just getting the real amount of returns by selling out the different products around the Shirdi because it is a tourist place. Many tourists come there every day to visit the Shirdi. For a whole year, there are 2 or 3 different festivals. One of them is Ram Navami festival, second one is Dashehra, third one is Diwali. On this occasion, and especially in the summer season, there are lot many people come to visit. So likewise, we have shared some of the information about Shirdi. Thank you very much. बघा मॅम, आपण फक्त 4 कन्सेप्ट पाहिले, हिअर इज हिअर आर आणि देअर इज देअर आर. तर फक्त आपण शिर्डी बद्दलच बोलू शकतो का? नाही. आपल्यापासून दूर असलेली प्रत्येक जागा, राईट, प्रत्येक जागा, मग ती कुठली असू द्या, शेगाव असू द्या, शिर्डी असू द्या, आपलं गाव असू द्या, आपलं तालुका प्लेस असू द्या, किंवा इतर कुठली जागा असू द्या, दिल्ली असू द्या, आग्रा असू द्या, या सगळ्यांबद्दल आपण इन्फॉर्मेशन सांगत असताना मॅक्झिमम वाक्य ही देर इज अँड देर आर मध्ये येतात. आणि आपण लोकलला जर दिवसभर फिरलो संभाजीनगरमध्ये तर आपल्याला काय वापरावं लागेल? हिअर इज आणि हिअर आर. बघा आता अजून एक वाक्य, अजून एक टॉपिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
आणि तुम्हाला याच पद्धतीने टॉपिक प्रिपरेशनसाठी काही भाग पाठवला जाणार आहे. येस. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हिअर आय वुड लाईक टू जस्ट शेअर समथिंग अबाउट द संभाजीनगर. Sambhajinagar is one of the historic city where we are having 52 doors are there. किती दरवाजे? 52 doors are there. There are many historical places like Bibi Ka Maqbara, Panchakki, Soneri Mahal, then Ajanta and Ellora caves. Each and every is part being there. So there are many colleges and 2 universities. Sorry, here are many colleges and 2 universities. One of them is Bhamu University, second one is MGM University. Then here is one international airport in Sambhajinagar, which is having the access from Delhi and other countries too. Second most important thing, in Sambhajinagar, there are very kind and fabulous people, those who support to each other. Then here is a good kind of education system. So people are coming from different corner of the district to get quality education over here. Then here are 2 different auditoriums, 3 different auditoriums. One of them is Tapadiya, second one is Sant Eknath Ranga Mandir, and third one is Sant Tukaram Natyagruha. This kind of 3 auditoriums are being here. Here are 4 different MIDC areas: Waluz MIDC, Shendra MIDC, Chikatana MIDC, and fourth one is Bidkin corridor, right? So almost 4 different industrial areas are here. So here we have a great scope to develop our businesses in that sense. Here we have a great scope to get a quality education. And here we are getting a good kind of people around us, those who support to each other, right? या पद्धतीने मॅम आपण संभाजीनगरमध्ये राहून संभाजीनगरची माहिती हिअर इज अँड हिअर आरला वापरून छान पद्धतीने सांगू शकतो. फार काही आपल्याला त्याच्यामध्ये वेगळं टाकण्याची गरज नाहीये, परंतु बघा आपण कितीही जागेबद्दल बोलायचं असेल तर हिअर इज हिअर आर जवळच्या जागेबद्दल, देर आर दूरच्या जागेबद्दल आपण बोलताना वापरू शकतो. दॅट कॅन बी इझिली पॉसिबल टू गो फॉर. ओके, राईट, फाईन. थँक्यू व्हेरी मच.